महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेल्या 8 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होती। आता मी तुळजाभवानी मंदिर परिसरातील राजेश शहाजी महाद्वारासमोर आहे। जर आपण पाहिले तर अगदी देशभरातून भाविक जे आहेत ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे लग्न सराई असेल, त्याचबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे। त्या दुसरी जर आपण बाजू पाहिली तर यामध्ये मंदिर देखील 22 तास मंदिर प्रशासनानं खुलं ठेवलेलं आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता जे भाविक आहेत ते देशभरातून या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी माझ्याबरोबर भाविक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। मला सांगा, कुठून आलात, दर्शन झालं का? आम्ही अहिल्यानगर मधून आलो आणि आमचं दर्शन झालेलं आहे। मी दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमीच येतो दर्शनाला। आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आम्ही दरवर्षी येत असतो। सहकुटुंब आलेलो आहे अहिल्यानगर मधून। तुम्ही कुठून आलात? अहिल्यानगरवरून आलेलो आहे। माझी जवळपास या ठिकाणी येण्याची 5वी-6वी खेप आहे, परंतु रेग्युलर मी दरवर्षी ज्या पद्धतीने या ठिकाणी येतो याच्यानुसार ह्या वर्षी खूप जास्त गर्दी पाहायला मिळाली आणि भाविक भक्तांना थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय दरवर्षीच्या तुलनेने। या वर्षी 22 तास मंदिर खुलं ठेवलं आता मंदिर प्रशासनाने 1 तारखेला। हो, निश्चित या ठिकाणी चांगला निर्णय मानता येईल। या ठिकाणी 22 तास जर खुलं ठेवलं असेल तर खूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि थोडंसं भक्तांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन पाहायला मिळेल। काय सांगाल नेमकं? अहिल्यानगरवरून काही नाही, भाविकांची सोय व्हावी गर्दीतून, एवढीच अपेक्षा। झालं दर्शन व्यवस्थित? हो, छान झालं दर्शन आणि आम्ही दरवर्षी येत असतो या ठिकाणी आणि आईचं दर्शन घेतल्यानंतर खूप असा उत्साह मनामध्ये भरत असतो आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो। तर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे भाविक आहेत ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कुठेतरी दाखल होताना पाहायला मिळतात आणि या ज्या सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा नवीन वर्ष आता सुरू होणार आहे त्या अनुषंगानं आज रविवार देखील आहे, त्यामुळे तुळजाभवानीचा जो मंदिर परिसर आहे तो भाविकांनी कुठेतरी गजबजून गेलेल्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।